नवरात्री विशेष 8 ते 10 दिवस टिकणारे मस्त खुसखुशीत उपवासाचे घारगे कसे बनवायचे ते पाहूयात. यामध्ये फक्त 3 ते 4 चमचे साबुदाण्याचा वापर केलेला आहे, त्यामुळे पचायला सुद्धा हलके बनतात. सगळे घारगे छान टम्म फुगतात. साबुदाणा कमी असल्यामुळे अजिबात वातड होत नाहीत. थंड झाल्यानंतर सुद्धा मऊ राहतात, त्यामुळे वयस्कर लोक सुद्धा खाऊ शकतात. तर त्यासाठी स्टीमर मध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे. यामध्ये 2 मीडियम आकाराचे रताळे 10 ते 12 मिनिटे उकडून घेतले. यासाठी रताळे जास्त शिजवायचे नाहीत. पूर्णपणे थंड झाल्यानंतर याची साल काढून घेतली. जास्त रताळे मऊ शिजलेले असतील तर पीठ यामध्ये खूप घालावं लागतं. तर त्यासाठी आतपर्यंत थोडेसे मऊ होईपर्यंतचे उकडून घ्यायचे. यामध्ये पाव कप अगदी बारीक किसून घेतलेला गुळ घेतलेला आहे. गुळ शक्यतो बारीक किसून किंवा चिरूनच वापरायचा, म्हणजे रताळ्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतो. घारगे सुद्धा व्यवस्थित लाटून घेता येतात. पोटॅटो मॅशरने हे चांगलं मॅश करून घेतलं. हे पहा, अगदी बारीक पेस्ट तयार झालेली आहे. यामध्ये वेलची पूड घालून मिक्स करून घेतलं. आता इथे मी 1 कप राजगिरा घेतलेला आहे. मिक्सरला अगदी बारीक पावडर करून घ्यायची. इथे मी फक्त राजगिरा वापरलेला आहे. थोडीशी वरई सुद्धा यामध्येच वाटून घेऊ शकता. रताळ्याच्या पल्पमध्ये राजगिराचं पीठ थोडं थोडं ऍड करायचं. घारगे छान खुसखुशीत होण्यासाठी फक्त 2 चमचे यामध्ये साबुदाण्याचं पीठ घालायचं. साबुदाणा थोडासा भाजून घेऊन मिक्सरला हा बारीक वाटून घेतलेला आहे. यामध्ये चिमूटभर मीठ घातलेलं आहे. यामध्ये पाणी अजिबात न वापरता या पल्पमध्ये राजगिराचं थोडं थोडं पीठ घालायचं आणि घट्ट सरस हे आपल्याला मळून घ्यायचंय. तर एकूण 1.5 कप इथे मी राजगिराचं पीठ घेतलेलं आहे. थोडंसं तेल लावून फक्त 5 मिनिटे भिजवून घेतलं. 5 मिनिटानंतर लगेचच याचे घारगे करायला घ्यायचे. राजगिराचं पीठ थोडंसं चिकट असतं, त्यामुळे ही कणिक जास्त वेळ भिजत ठेवली तर सैलसर होण्याची शक्यता असते. त्यामुळेच कणिक अगदी घट्टसरच मळून घ्यायची. जास्त पातळ न लाटून घेता थोडंसं जाडसरच ठेवायचं. थोडंसं लाटून घ्यायचं आणि वाटीनेच याचे घारगे असे पाडून घ्यायचे. तर या पद्धतीने सगळे घारगे करून घ्यायचे. राजगिराचं पीठ सुद्धा मार्केटमध्ये सहजपणे मिळतं. सगळे घारगे करून घेतलेले आहेत. लगेचच तळायला घेऊयात. तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं. त्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची. एका वेळी 2 किंवा 3 घारगे तळून घेऊ शकता. घारगे तेलामध्ये टाकताच झाऱ्याने यावरती तेल शिंपडायची सुद्धा गरज लागत नाही. लगेचच मस्त हे टम्म फुगतात. यामध्ये गुळ असल्यामुळे शक्यतो मंद आचेवर तळून घ्यायचे, नाहीतर लगेचच याला गडद रंग येऊ शकतो. तर या पद्धतीने सगळे घारगे तळून घ्यायचे. दोन्ही बाजूनी एकसारखा रंग येईपर्यंत, तेलातले बुडबुडे पूर्णपणे कमी येईपर्यंत तळून घ्यायचे. यामध्ये थोडंसं साबुदाण्याचं पीठ वापरल्यामुळे घारगे खुसखुशीत व्हायला खूप मदत होते. यामध्ये साबुदाणा वापरायचाच नसेल तर वरईचं पीठ सुद्धा वापरू शकता. तर सगळे घारगे तळून झालेले आहेत. आता थोडेसे थंड झालेले आहेत आणि तरी सुद्धा तुम्ही पाहू शकता मस्त टम्म फुगलेले आहेत. तर 8 ते 10 दिवस टिकणारे आणि मस्त स्वादिष्ट हे उपवासाचे घारगे नक्की करून पहा.